बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। बारामती मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला असला तरी प्रतिस्पर्धी उमेदवार करुणा मुंडे यांनी पराभव स्वीकारताना आपली भूमिका ठामपणे मांडली आहे। माझा पराभव झाला असला तरी लढण्याची संधी मिळाली हेच आमचं खऱ्या अर्थाने यश आहे, असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं। निकालानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मतदारांच्या निर्णयाचा आदर करत पुढील वाटचालीबाबतही संकेत दिले। करुणा मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं की बारामतीत सुनेत्रा पवार जिंकल्या हे मी मान्य करते, मात्र हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं ही भावना माझ्या मनात आहे। त्यांनी स्पष्ट केलं की निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होणं हेच त्यांच्यासाठी मोठं यश ठरलं। त्यांच्या मते उमेदवारी अर्ज वैध ठरल्याच्या क्षणापासून त्यांनी स्वतःला विजयी समजलं होतं, कारण त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखण्याचे प्रयत्न झाल्याचा त्यांनी आरोप केला। निवडणूक प्रक्रियेतील अडथळ्यांवर बोलताना त्यांनी सांगितलं, माझा अर्ज वैध ठरू नये यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न झाले, पण तरीही मी मैदानात उतरले आणि लढले, हेच माझं समाधान आहे। त्यांनी यावर भर दिला की मतांची संख्या कमी किंवा जास्त असली तरी त्याला फारसं महत्त्व नाही। मला 1 मत मिळालं असतं किंवा लाख मतं मिळाली असती तरीही मी निवडणूक लढले हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, असंही त्या म्हणाल्या। मतदारांनी दिलेल्या निकालाचा आदर करताना करुणा मुंडे यांनी लोकशाही मूल्यांवर भाष्य केलं। मतदारांनी जो कौल दिला आहे तो मी पूर्णपणे मान्य करते। लोकशाहीत अंतिम निर्णय मतदारांचाच असतो आणि त्याचा सन्मान करणं ही प्रत्येक उमेदवाराची जबाबदारी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या वक्तव्यातून त्यांनी पराभवाचा स्वीकार करतानाच आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालावर समाधान व्यक्त केलं आहे। मतदारांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास अजित पवारांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विजयानंतर मिरवणुका न काढण्याचं आणि गुलाल न उधळण्याचं आवाहन केलं आहे। बारामतीकरांनी या मतदानाद्वारे दादांनी केलेल्या विकास कामांचं प्रतीक म्हणून त्यांना भावांजली वाहिली, असंही त्यावेळी म्हणाल्या। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी विक्रमी विजयी आघाडी घेतली आहे। त्यांना आव्हान दिलेल्या उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उपरोक्त आवाहन केलं आहे। बारामतीत मतमोजणी सुरू असताना म्हणाले, आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते। आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानं आपण सर्वजण भावुक आहोत। दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये। आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया। दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचं मनपूर्वक आभार मानते। हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उल्लेखनीय कामगिरीवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे। विरोधक हे डरपोक, बहाणेबाज आणि रडके लोक आहेत। त्यांना स्वतःचा पराभव पचवता येत नाही, त्यामुळे मी त्यांचं नाव रडके असं ठेवतो। त्यांना थोडी जरी अक्कल असेल तर त्यांनी आत्मचिंतन करावं, असंही ते म्हणाले। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पश्चिम बंगाल आणि आसाम या 2 राज्यात विजय होण्याची शक्यता आहे। मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकरणी मतदारांसह या राज्यांमधील भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले। ते म्हणाले, संपूर्ण देशात भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि त्यांचा जल्लोष दिसून येत आहे। मी सर्वच मतदारांचे आभार मानतो। या निवडणुकीत कष्ट घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचेही मी आभार मानतो। विशेषतः केरळ आणि पश्चिम बंगाल येथील आमच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केलं। त्यांनी सर्व आव्हानांना मात करून आपल्या प्राणांची बाजी लावली। त्यांनी एका दृढ संकल्पाने पक्षाचं काम केलं। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर भारताने पुन्हा एकदा विश्वास दाखवला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन आणि त्या राज्यांच्या नेत्यांनी जे परिश्रम घेतले त्यासाठीही मी त्यांचे आभार मानतो। आशिष शेलार यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयात SIRचा मोठा हात असल्याचा विरोधकांचा आरोपही फेटाळून लावला। पश्चिम बंगालमध्ये SIRची भूमिका होती तर केरळात काय होतं? विरोधकांनी सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहावं। पश्चिम बंगालमध्ये SIRचा बहाणा देत असतील तर केरळातील निकालाला काय म्हणतात? हे बहाणेबाज लोक आहेत। त्यांना वस्तुस्थितीचा सामना करता येत नाही। खरं हे आहे की भाजप, NDA आणि पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मनाचे नेतृत्व करतात, असंही शेलार म्हणाले।
प्रयागराजमध्ये सोमवारी उत्तर तंत्रज्ञान परिसंवाद नॉर्थ टेक सिम्पोजियम 2026 ची सुरुवात होतीये. याचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दीप प्रज्वलित करून केलं. ते म्हणाले, डिफेन्स कॉरिडॉर प्रमाणे नॉलेज कॉरिडॉर तयार करा. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर नंतर जगाला आपल्या ताकदीची जाणीव झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण आपल्या समोर आहे. या ऑपरेशनला 1 वर्ष पूर्ण झालंय. जेव्हा जेव्हा ऑपरेशन सिंदूरचा विषय येतो तेव्हा मला आपल्या सैनिकांचं शौर्य स्वाभाविकपणे आठवतं. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना आपल्या सैनिकांनी जे सडेतोड उत्तर दिलं त्यामुळे संपूर्ण देशाचं मस्तक अभिमानानं उंचावलं. हे चांगलं झालं की आम्ही संयम दाखवत केवळ दहशतवाद्यांचा खात्मा केला, नाहीतर आपलं सैन्य काय काय करू शकत नाही याचा अंदाज आता संपूर्ण जगाला आलाय. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर हे स्वतःच टेक्नॉलॉजिकल वॉरफेअरचं एक उत्तम उदाहरण आहे. या ऑपरेशनमध्ये आकाश आणि ब्रह्मोस सारख्या क्षेपणास्त्रांच्या नवीनतम प्रणालींचा समावेश करण्यात आला. मी नेहमीच सशस्त्र दल आणि संरक्षण विभागाला एक गोष्ट सांगितली, आपण केवळ सक्रियच नाही तर पूर्व सक्रिय प्रोॲक्टिव्ह देखील राहिलं पाहिजे. प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार राहिलं पाहिजे, कारण आजच्या काळात कधी काय होईल काही सांगता येत नाही. इतर क्षेत्रांमध्ये जसं की वैद्यकीय आणि शिक्षणामध्ये जर एखादं नवीन तंत्रज्ञान आलं तर 1-2 वर्षातही स्वीकारलं जाऊ शकतं, ते स्वाभाविकपणे सांभाळलं जातं. पण संरक्षण क्षेत्रात आपण असे विचार करू की 1 वर्षानंतर या नवीन आव्हानांचा सामना करण्याचा उपाय शोधू, पण ही विचारसरणी आपल्यासाठी घातक ठरेल. 1 वर्षाच्या विलंबाचा अर्थ असा की शत्रू आपल्यावर वरचढ ठरेल. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार समाधान आवताडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंढरपूर प्रकल्पासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून भूसंपादनाची प्रक्रिया 1 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत. या प्रकल्पासाठी सुमारे 4,000 कोटी रुपयांचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिखर समितीने या आराखड्याला मंजुरी दिल्याने आता पंढरपूरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहराचा विकास आणि मंदिर परिसराचा विस्तार यासाठी हा आराखडा महत्त्वाचा मानला जातोय. भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे. पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणीचं प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीसह विविध सण उत्सवांमध्ये भाविकांची संख्या प्रचंड वाढते. मागील आषाढी एकादशीच्या काळात सुमारे 28 लाख भाविकांनी पंढरपुरात दाखल झाल्याची नोंद AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाली होती. त्यामुळे भविष्यातील गर्दी सुरळीत हाताळण्यासाठी आणि दुर्घटना टाळण्यासाठी हा कॉरिडॉर प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मंदिर परिसरात सुसज्ज मार्ग, सुविधा आणि नियोजनबद्ध व्यवस्था उभारली जाणार आहे. भाविकांना विठ्ठलाचं सहज आणि सुरक्षित दर्शन मिळावं तसेच गर्दीचं व्यवस्थापन प्रभावीपणे करता यावं यासाठी या आराखड्याची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणूनही पाहिलं जात आहे. पाकिस्तानमधील कराची शहरात भीषण उष्णता आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. रविवारी तापमान 40.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, परंतु आर्द्रतेमुळे ते 46 अंश सेल्सिअस असल्यासारखं जाणवलं. या भीषण उष्णतेच्या काळात शहरात पाणी आणि विजेचं संकट अधिक गडद झालंय. कराची वॉटर अँड सीवरेज कॉर्पोरेशननुसार शहराला दररोज 650 दशलक्ष गॅलन पाण्याची गरज आहे, तर सध्या फक्त 610 दशलक्ष गॅलन पाणी मिळत आहे. म्हणजे सुमारे 40 दशलक्ष गॅलन पाण्याची कमतरता आहे. लांदी, बल्दिया टाऊन आणि औरंगी टाऊन सारख्या भागांमध्ये पाण्याची स्थिती अत्यंत वाईट आहे आणि लोक नाईलाजानं महागड्या दरात टँकरनं पाणी विकत घेत आहेत. त्याचबरोबर भीषण उष्णतेमुळेही भारनियमन सुरू आहे, ज्यामुळे लोकांची गैरसोय आणखी वाढली आहे. अनेक गावांमध्ये वीज कपातीमुळे घरात राहणं कठीण झालंय. या संकटाविरोधात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनंही केली. MQM पाकिस्तानच्या नेत्यांनी याला सरकारचं अपयश ठरवत तीव्र टीका केली आहे. तज्ज्ञांचं मत आहे की खराब प्रशासन आणि कमकुवत पायाभूत सुविधांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जर लवकरच ठोस पावलं उचलली नाही तर कराचीमधील परिस्थिती आणखी बिघडू शकते. देशाचे नियोजन, विकास आणि कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी जनगणना प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. पण या जनगणनेच्या नावाखाली सोशल मीडियावर काही बनावट ऑनलाईन अर्ज किंवा लिंक फिरत असल्याच्या बाब निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणी नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची भीती असल्यामुळे सरकारने नागरिकांना अशा लिंकपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
नागरिकांनी सरकारने दिलेल्या संकेतस्थळाशिवाय इतर कोणत्याही लिंकवर माहिती भरू नये असं आवाहन सरकारने या प्रकरणी केलं आहे. देशाचा विकास आराखडा ठरवणाऱ्या जनगणना 2027ला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यंदा प्रथमच नागरिकांना स्वगणना या डिजिटल सुविधेद्वारे स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञाना आधारित होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. पण सोशल मीडियावर या प्रकरणी एक बोगस अर्ज व्हायरल झाला आहे. सरकारने नागरिकांना या अर्जापासून दूर राहण्याचा सल्ला देत सरकारने निश्चित केलेल्या संकेतस्थळ आणि ॲपद्वारेच आपली माहिती भरण्याचा सल्ला दिला आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने आपल्या पोस्टद्वारे जनतेला जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी https:/se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. DGIPRने म्हटलं आहे की जनगणना 2017च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तो बनावट आणि अनधिकृत आहे. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत नागरिकांनी खालील 2 अधिकृत माध्यमांमधूनच 33 अधिसूचित प्रश्नांची माहिती देणं आवश्यक आहे. नेपाळच्या नवीन सरकारनं मोठा निर्णय घेत 1500हून अधिक सरकारी नियुक्त्या रद्द केल्या आहेत. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी शनिवारी अध्यादेश जारी करून 26 मार्च पूर्वीच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले. अहवालानुसार या निर्णयाअंतर्गत 1594 पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना हटवण्यात आलंय. सरकारनं यांना राजकीय नियुक्त्या संबोधत रद्द केलंय. यामुळे नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी, त्रिभुवन युनिव्हर्सिटी, BP कोइराला इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस आणि नेपाळ एअरलाइन्स यासारख्या प्रमुख संस्थांमधील उच्च पदं रिक्त झाली आहेत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की यामुळे शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक सेवांवर परिणाम होऊ शकतो, कारण अनेक ठिकाणी निर्णय घेणारे अधिकारी राहिलेले नाहीत. सरकारचं म्हणणं आहे की हे पाऊल पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी आवश्यक होतं. मात्र नवीन नियुक्त्यांबाबत कोणतीही स्पष्ट योजना अद्याप समोर आलेली नाही. हा निर्णय नुकताच सत्ता परिवर्तनानंतर घेण्यात आलाय, जेव्हा मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत नवीन सरकार स्थापन झालं होतं. विरोधक आणि काही तज्ज्ञ यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याला प्रशासकीय व्यवस्थेसाठी धोकादायक सांगत आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.